नमस्कार मंडळी. थोड्याच वेळात आम्ही तयार झालेला कपडे धुवायला, तर तुम्ही बघू शकता इकडं माझी आता काय वेगळीच असते. डोक्या घेतलेला आहे टपने भरमसाठ घेतलेले आणि कपडे धुवायला गेल्या निघाल्यानंतर मग काय आमच्या आई एक एक कपडे देत बसलेली. तिला माहिती कपडे धुवायला चालले म्हणजे 100 कपडे दिलं तरी काय बोलणार नाही. मी एकदा कामच काढलं आमच्या आईचं. तर वातावरण बघू शकता. दुकान काय मजा भारीच ग. मोत्या आलाय हो आमचा मोत्या. मोत्या काय काय डायरेक्ट पुढं बाबा. मोत्या काय ऐकत नाही. आवाज पण मस्त चिव 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 चिव. काकोच्या शेतान टाकल्यान वाल वाल बघू शकता. जिटा बिटा लावल्यान. चल चल तर काय ऐकतंय. मोत्या मोत्या कोण जाताना निसला का लगेच चालला. मोत्या ट्रेन आले वाटतं, थांबायला लागेल असं मला तर वाटतंय. या साईडच्या रुलावर उंचल म्हणजे इकडची आलेली दिसली तर आपण उतरू शकतो खालती. तर तुम्हाला त्याला तर माहितीच असेल. रोज नवीन नवीन ब्लॉग आता बनवतच राहील. आता चालू केले तर बोलल्यानंतर बघ काय आलेलं आहे आम्ही आता. त्या साईडला आली ती बघा ट्रेन आली. ट्रेन बघू शकता तुम्ही. चल चल तू ये. इकडनं आली तर पण इकडं खालती उतरायचं. तर गाईज बघू शकता ट्रेन आलेली आहे. वाजवत आलाय. बरं वाजवत आलाय. पहिले नव्हतं वाजवत. एक दुसरा माणूस असतो. गावाकडे जायची मजा ना राहायची मजा काय वेगळीच असते. चल लगेच तिकडं आले जिकडून ना तर आपल्याला आता नाही नाही कडी टाकली नवीन टाकली खडी. मोत्या ये. मोत्या तर बघा मोत्या मोत्या काय मोत्याचे. आता आंबा बिंबा यायची सुरुवात होईल. गेट उघडला वाटतं तिकडून नाही ट्रेन. इथनं उतरायचं आहे. इथनं नीट उतर. दगडीने टाकल्या आणि त्याच्यामुळं झालं म्हणजे आता सगळी वाल टाकायला घसरतात. बाबांचं वाल आले आणि ते बघ ट्रॅक्टर फिरवलेला पण काय वाटच लागली ते ट्रॅक्टरमध्ये काय त्यांचं निघला नाही. वाल भारी निघला. काय पण बोला बघ. हे बघ वाल बरोबर वाल आलाय. काय कमलाची फुलं दिस. मोत्या पाडशील फुलपाखरू सकाळीला येतात. आता नाही आहे रस्ता तरी पण त्यातनं चालायचा. चिंचा रास आल्या चिंचा तिथून दिसतात. त्याला सांगितलं दीपकला जराशा चिंचा पाडायला ये. दीपक कसला मोती ये. येतात धुवायला आहे काय घेतलं कपडे. आपी आज लवकर आली. आपे धुवायला लवकर आलेली. मस्तच मग दिसतंय. याला टाकून येतो थोडं पाणी निघालं. राधे तू हलवल सांग.
मजा यायची का पहिले पोरी पोरी धुवायला यायचो. आमच्या इथं पण होतं पण ते ना वेगळंच होतं. त्याला वेळा नव्हता. खाली हां पाणी होतं. पाणी यायचं तिथे दगड होते सगळे मस्त. टेन्शन नाही, कोणाच्या दाराजवळ पाणी नाही सांगितलं पहिले. बाबा कोणाच्या दाराजवळ पाणी झालं तरी गंगात भरायचे. आम्ही याची करतो व्हिडिओ धुवायला जायचं नाही. व्हिडिओ बघ वाढायला लागते पाणी म्हणून मी सोनू नीता बबधनी तेव्हा काय का आपण पहिला नाही का पहिलं पोर झाली. बिंगो गोला करून दिले ना वाटतं. काय माहित कोण टाकलंय. 3 टाकलं असतील बबलीन. पहिले एवढा नव्हता. बारीक आम्ही पण जाऊन बसायचं शिकवा पकडायला. शिकवा आणि खूप बरं परत ट्रेन आली. शिंदाईकरांची स्मशानभूमी होती. आता इकडे या कोपऱ्यात म्हणतात. पटना नको लावायला काय नको. ऊन लागायला लागला. लेट झाला ना मग काही नाही वाटत आहे. थंडी आहे म्हणून काय नाही वाटत. उन्हाची वेळी ती या टायमाला आली ना करपून जाशील. ब्रश लावून घासायला काय गरजच नाही ब्रश करायला. त्याला हे लागलेलं नाही. काय गरज नाही. चाललं हा आपाचं एवढं हे ना ब्रश अजिबात नाही लागत. गरजच नाही लागत ब्रश लावायची. नुसतं चालत मागत नाही मला लावायला. पेंटिंगचं डाग असताना मी धरा पडते.
लवकर पाणी आटत चाललंय. काढायला पाहिजे ना. कोण आहे काढणार? मम्मा आहे. जाई नाही. आत्ताच्या आधी मला सांगा, मी जाते बाजूला जायचं. त्यावेळेला कोण लागेल? मोबाईलची अवस्था बघ काय. म्हणजे ब्लर झाला सण. ब्लर नाही दिसत नाही ना.
बाई कपडे झालेले आहेत आमचं धुवून. आता गावाकडे राहायची मजा हीच असते. बिल्डिंगमध्ये राहिल्यानंतर 2-2 दिवस पाणी नाहीत. गावात 2 दिवस काय 8 दिवस पाणी नाही आलं तरी लगेच तल्यावर धुवायला जायचा. त्या मजाच वेगळी असते. तर तल्यावर कपडे धुवायला आणल्यानंतर का कपडेच नाही आणत धुवायला. तुम्हाला सांगतो, आम्हाला दाखवतो. कपडे धुवायला आणले आणि त्यांच्यानं कोणतरी लगेच कंगवा टाकलं धुवायला. तर बघू शकता कमलाची फुला, कमलाची फुलं अख्खा ताला भरायचा आमचा. पण पहिले लोक यायची कुठली तरी आणि त्याही काय ती नेली तर ती कमीच झाली. पांढरी फुलं एक पण नाही दिसत कमलाचा. सगळी गुलाबी कलरचीच फुलं दिसतात. पांढरा कलर आणि गुलाबी कलर 2 कलर असायचं. मग आमचा मोत्या पण कपडे धुवायला आलाय. त्याला बोललो नको येऊ, बघा टाइमपास. मोत्या इकडे ये, चले ये इकडे ये. तर माणसापेक्षा जनावराला जीव लावायला शिका. असं वाटत होतं कुत्र्याला घाबरावा, पण आताचा कलियुग आहे तर माणसालाच घाबरायला लागतंय. काय सांगू ना मला ना. मोत्याला 2 दिवस खायला काय घातला तर 3 वर्ष माझ्या जवळ राहिला. ज्याला माणसाला आयुष्यभर खायला घातला, ज्याला 1 मिनिटात फसवून गेला. मासं बघ, मासं दिसतं का? मला दिसतं, तुम्हाला दिसतं का ना मला माहिती नाही. कोणतरी कमलाची फुलं नेली काढून. बघ कमलाची फुलं किती जवळ आली. काय असेल इकडचं वातावरण आहे तुम्ही जाणू शकता. बघा हे बघा मासं. गावाकडे राहिलं बाई काय वेगळीच मजा असते. खरंच सांगताय तुम्हाला. ताजी ताजी मच्छी काय बघाल तुम्ही. शेतातली काय भाजी. आता माटाची भाजी आले, मुलाची भाजी आले, पालक आलाय, मेथी आले, असं रास भाज्या आल्या. वाल टाकलाय, हरभरा टाकलाय, मूग टाकलाय, मटकी टाकले. तुम्हाला काय सांगू, मुला टाकलाय. अशा रास भाज्या टाकल्या, त्या पण गावठी गोड भाज्या. तुम्ही काय खाता? ट्रेनच्या साईडला टाकलेल्या मुतारीन भाज्या, हिरव्या भाज्या. अरे आता गावाकडच्या भाज्या का 10 रुपयाची जुरी दिली तरी तुम्हाला महाग पडतंय. अरे त्या 30-30, 40-40 रुपयाला एक जुरी विकतात. त्या तुम्ही मुतारीतल्या खाता. येऱ्या जमिनी इकू नका र. काय मच्छी आहे ज्याला बघूनच पोट भरला. काय पिलवून घातले. तर या तल्यानं आमच्या गाववालं सगळं पैसे काढून मासे टाकतात आणि मग वर्षभरात ना 8-9 वेळेला मासेमारी करतात. पहिले या तल्यानं पैसे पडलेले भेटायचं आहे आणि तशी त्या दिवशी गेलेलो काढायला, पण ते लहानपणीची आठवण आली. इथे कुठेतरी 2 रुपये पडले. पंत्या टाकल्या बाबा. त्या दिवशी मोठी पंती काढली आणि देवला नेऊन ठेवली मी. बाशिंगा बिशिंगा सगळी तल्यानं आणून टाकल्या. आता ही काय चप्पल धुवायला घसरले. तर ही चिंच बघू शकता तुम्ही. रास चिंच आल्या बघा. रास फुकाट चिंच आहे. फुकाट असं बोलाल का तुम्ही गावाला फुकाटच बघता. यातला भाग नाही, पण बाई गावाकडे राहायची मजाच काही वेगळी असते. ही आमच्या सोमटण्याची स्मशानभूमी आहे. त्याच्या साईडला असं बाकडं केलेले आहे बसायला. जय जय दिल्यान त्यांची नावं लिहिल्यान. यो नंदीबाईले लहानपणी या नंदीबाईला उभी बसायचो. तर बघू शकता इथेची नाही प्राजक्ताचं झाड तुळस लावले कोणीतरी. हीच ती पंती मिनी त्या तल्यातनं काढलेली. शंकराचं मंदिर आहे. हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया. तर बघू शकता आमच्या इकडचं मंदिर लय जुनं आहे शंकराचा.
शिव 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 बोले ना आता. यो गणपती लय जुना आहे. ओम गणपताय नमः. ओम नमः शिवाय. तुम्हाला दर्शन कुठंच नाही भेटायचं, असं दर्शन इथं भेटल तर बघू शकता. येतात इथं पाया पडायला गावातली बायका. तांब्यान पाणी नाही, पाणी टाकतो बघा. केली बिली आल्या. काय मोत्या कसा वाटला तुला इकडं? एकदम भारी का नाही? आणि पाणी नाही तर बालदी आणून जरासं टाकतो. शंकराच्या पिंडीवर पाणी पडल्यावर जरा असं झालं. मी आलो थांब पाणी टाकून. त्या शंकराच्या पिंडीवर पाणी नाही पडत, जरासं पाणी टाकून आलो. बल घालवला ना वाटतं कोणी. लयच भारी वाटते. चल जायचा. भारी वाटते ना. पेट्रोल पंप पण तशीनच झालाय. बरं आहे. चल मोठ्या. तर बाई कपडे धुवून झालेला आहे आणि आता आम्ही चाललेलो मंदिरात जायची का? जा मंदिरात जा. लय जुना मंदिर आहे घंटी. मला वाटलं नाही होत्या. काय मग कसं वाटला? इकडे इकडे चले. काला काला चिंचेचा पाला खायला तर अजून मजा येते. चिंचेचा पाला कवला नाही. हा कवला नाही पण नाही एवढं वाटतं. मस्त लागतं आंबट गोड. पहिले रास खायचं, आता काय जास्त येत नाही त्याच्यामुळं काय खायला काय भेटत ना. चिंच पडलेलं नाही का बघ? नाही ना दिसत. पडण्याची सुरुवात नसेल झाली मग अजून. तारपाराची मका बघ कसला टाकलाय. मक्याची झाड आहे नाही ती. काय मका लावलाय ढोरांना. योग्याच्या शर्यती नाव काय आहेत? शंभू. शंभू शंभूचा खाणं इथं राखलेला आहे तल्याच्या साईडला. शंभू जोराने हल्ली गावाचं नाव एकदम फेमस केलंय त्यांनी. सोमवारच्या गावाचं नाव शंभूनी. ही बघ गावात तुळशी नाही. गावातल्या बायका इंग्लिश तुळशी आणल्या नाही. या तुळशी हे तुळशीनं काय किंमत आहे? किमतीन पण मोजू शकत नाही तुलस. इंग्लिश तुळशी आणल्या. सगळी इंग्लिश भाषा बिषा सगळ्या इंग्लिश आणलाय ना लोकांनी यार लागलाय. ज्या आईला डोलं उघरा उघरा. आईला डोलं उघरा आता तरी. मराठी माणसाला माणूस मागं टाकून चाललाय. ज्या आईला गावान फक्त शिरको विरको आणून नका देऊ. बाकी तुम्ही काय पण करा ना. जमिनी नका विकू. तुम्ही जमिनी विकल्या, बिल्डरने घेतला. त्या बिल्डिंग मध्ये जास्त मारवाडी लोक येतील राहायला, भैया राहायला येतील ना. आपली लोक कमी. आपली लोक लागल्या कमी करायला ती लोक, आणि त्यांची लोक इकडे वाढवायला लागल्या. 100% लोकांची जमिनी होत्या, आता 20% लोकांच्या जमिनी राहिल्या. त्यातल्या 80% लोकांनी जमिनी विकल्या. अरे सुधरा सुधरा गाववाले हो. आता सगळं महोत्सव भरल्यान, जत्रा भरल्यान. त्या दुकानं 100% लोकांची भैयांची असतील आणि मराठी लोक कमी असतील. तुम्ही मागच राहा. वेळ अशी नका देऊ. तुमचा आता कसा भागतंय त्याचा विचार नका करू. पोरांचा कसा भागला याचा विचार करा. रास लाल फुला रास वाटायची पण आता काही कमी झालं.
ये चल मोत्या. दम लागला. फक्त 20 मिनिटं लागलं कपडे धुवायला. तर बघ मुंगूस गेला. दिसला मला जरासा. मुंगूस दिसल्या चांगला दिवस जातो बोलता. कसा जाईल ना कसा ना. आलं गेलं दिवस सारखे. पेरू ना आता काय कपलं पेरू. घरान कोंबून कपडे धुण्यापेक्षा योबा राहा ना. घरात सेल्फीच ती गांधी असते त्यावर मोबाईल नसता पकडायला लागला. हात दुखायला लागला. ब्लॉक काढून बालू काकी, अगं आम्ही तळ्यावर गेलेलो कपडे धुवायला. तर बघ त्या पिल्ल्याच्या अंगावर काय ही बघ. आपल्या पिल्ल्याने बघ काय आणले पिशवी. आई लाल कोंबडी आपली आहे का? त्याच्या अंगावर बघे का आले पिशवी अडकले. या मजा ना. बाई बघा पिशवी अडकलेली. मी पकडला त्याला आणि त्याची पिशवी काढतो. जायचे का कबूतर? जा 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 कबूतर. जाऊ दे बिचाऱ्याला. आत्यांची वाटत पिशवी अडकलेली. जायला मिळाला असता. चल कसं